वाघिवली वाडा आणि त्यांच्या विरोधात शिवांश 11 जय हनुमान कामोठे या दोन टीमच्या दरम्यान सामना आपल्याला पाहायला मिळेल। अक्षता मिळाली का? करायची का सुरुवात? शुभमंगल। असं काही नाही बरं का, नाही तर भावी नवरदेवाच्या अंगात रकात पळायचा। जाऊया सुरुवात तर मॅच मध्ये आपण करणार आहोत। सर्वप्रथम आमच्या ऑफिशियल पंच देखील आज दीपकजी पाटील सर आहेत, त्याचबरोबर समालोचन कक्षामध्ये राहुलजी शिरसाट सर आहेत, त्याचबरोबर मी स्वतः समालोचक योगेश वाघ। सलामीची जोडी तर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते। प्रतीक सुरते आणि त्याच्या साथीला सूरज पाटील। पाटील आले बाबा, इथं पण पाटील आले। आणि गोलंदाज दैवत म्हात्रे। पहा मित्रांनो, आज माझ्याकडे वेळ बिलकुल नव्हता आणि खऱ्या अर्थाने अभिजित दादा म्हात्रे ज्यांचा सातत्याने जर पाहिला तर सर कुठपर्यंत आले, सर कसे आले, विषय काय झालेला माहिती आहे का? माई या निघालो पण ट्रेन अशी का आगीन गाडीपेक्षा भयानक झुकू 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 झुकू, त्यामुळे उशीर झाला। जाऊया मॅच कडे वळत आहोत। पहिलं षटक पॉवर प्लेचा कोपचा कोपची दुमडा दुमडी टिमका टिमकी आतल्यात घरपट्टी आतल्यात पाणीपट्टी 7-12 फक्त बाहेर। डाबाला सुरुवात। दया कुछ तो गडबड है, दरवाजा तोडो। पहिला चेंडू जो रिलीज करण्या अगोदर स्वतःला सावरलं गेलं आणि कुठेतरी जरूर आपण पाहतो स्ट्राईक एंड होती यावेळेस आपल्याला प्रतीक सुरते ज्या खेळाडूला आपण पाहतोय नावात प्रतीक आहे। गोलंदाज तयार। बस भयानक कार्यक्रम। जसा बॉल टिकल्याबरोबर काय सांगायचं आहे, दिल्या घरी सुखी राहावे सुटसुटीत गुटगुटीत, तिथे पहिला चेंडू डॉट। अगदी पहा इथे पारितोषिक आहे षटकार हॅट्रिक साठी आणि चौकार हॅट्रिक साठी। आई काळूबाई प्रसन्न, ऋतुवा सन्मय म्हात्रे, संगम म्हात्रे ज्यांच्या माध्यमातून 3-3 हजार रुपयांचं पारितोषिक राहणार आहे। पहिलं जाईल मित्रांनो, जाऊया। पारितोषिक तर आहेच। गोलंदाज तयार होतो, गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा एकदा आपल्याला षटकातला पुढचा चेंडू हाताळण्यासाठी। ओहो यावेळेस भयानक कार्यक्रम, एक कंटिन्यूअर 3 टमटम, हा षटकार दूर चीन टपाक ढमढम। बाबा बाबा आता पुढचा चेंडू पाहावा लागेल। गोलंदाज पुन्हा एकदा तयार। काय सांगायचं, भांडी कशा शॉट होता पण नाही इला झाला, हांडी भांडी खोंबली चेंबली डॉट। निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये, बॉलर पण डेंजर निघला, बॅट्समन सव्वा शेर, भांडी घसाय घेतली यानं आधीच बाटी खोंबून टिकली। स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, बॅटवरती चेंडू व्यवस्थित आला नाही, तिथे अगदी आपण पाहू शकाल डॉट बॉल। षटकातला पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवरती। बस असा कार्यक्रम म्हणजे काय, ज्याच्या पोटात पाप त्याला पोरा होतील आपाप। चेंडू सीमा रेषा पार, इथे मिळतील धावा 4। अगदी पहा हा चौकाराला संघाची धावसंख्या 10 वरती आपल्याला जाताना पाहायला मिळते। शेवटचा चेंडू जो पाहायला मिळणार आहे यावेळेस, हो फटका तिथे लाजवाब। बेकार कार्यक्रम, जसा आला तसा मात्र टाकून मारला, टुकून मारला। तिसऱ्या पंचांची मदत फलंदाजाने घेतलाय। आता ह्या काय माहित आहे का, आता चेक केलं जाईल, पहिले एक्सरा मारलं जाईल, त्याच्यानंतर सोनोग्राफी आणि त्याच्यानंतर कळल नॉर्मल की सीझर। कारण खऱ्या अर्थाने निश्चित मित्रांनो मागणी केली या थर्ड अंपायरची। पंच त्याचबरोबर निश्चित प्रत्येक खेळाडूवरती ज्या पद्धतीने आपण पाहतो शंका कुशंका दूर केली जाईल, कारण की ही स्पर्धा पारदर्शक आहे।
अर्थात ही स्पर्धा आपण पाहतोय रॉयल स्पोर्ट उलवा आयोजित रॉयल चषक 2025 आणि या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने निश्चित अभिजित दादा म्हात्रे ज्यानं माझ्याशी कॉन्टॅक्ट साधला. अभिजित दादांना सर्वप्रथम मी नाहीच बोललो होतो कारण की ॲडजस्ट होणं मुश्किल होतं, परंतु अभिजित दादा म्हटले नाही तुम्हाला यावंच लागेल यावंच लागेल. येता येता उशीर झाला, 40-50 फोन आले, नाही इलाज. निश्चित आज त्यांच्या प्रेमाखातीर यावं लागलं. दादा खऱ्या अर्थानं मला संधी मिळाली तुमच्यामुळे आणि सर्व रॉयल चषक सर्व आयोजन कमिटीमुळे सर्वांचं खऱ्या अर्थाने आभार मानेन. यस, आमच्यापर्यंत पोचेल का तो? जरूर, अगदी या पंच पाहतायत आणि डिसिजन आमच्यापर्यंत येईलच. काही नाही, नॉर्मल आहे, नॉर्मल, नो सीझर, फेअर डिलेव्हरी. ती म्हणजेच 14 धावा. पहिल्या षटकाचा खेळ खाऊन पिऊन ढेकर देऊन ओके मे थँक्यू संपला गेलाय आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती ती म्हणजे बिनबाद 14 धावा. आमच्या डीजेवाल्याने ही वेगळीच काय स्टाईल आणली. येऊ ठीक आहे, तुमच्याकडे पण जाईल, पण काय माहिती आहे का सुरू आत्ताच कार्यक्रम सुरू झालाय. असं आहे का? जाऊया, त्या एक बरा वेगळाच काम आहे बाबा इकडं. पण पाहिलं जाईल मित्रांनो, मॅच इम्पॉर्टंट आहे, सामना इम्पॉर्टंट आहे, दोन्ही संघ नामांकित आहेत. इथे काय घडणार? गोलंदाज झाला यावेळेस निखिल गोवारी. गोलंदाजी मार्गोजी तयार होतो. षटक क्रमांक 2 म्हणजे घरपट्टी भरली, आता पाणीपट्टी चालू. काय होणार? षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी तयार होतो निखिल गोवारी. कोसऱ्या बॉल होता पण ना इलाज झाला. शियम कार्यक्रम झाला. लाल चुना मल तंबाखू देदन का हंटो का अच्छे कोणचा तरी आवाज येत. पहिला चेंडू निखिलचा आणि त्यावरती खऱ्या अर्थाने हा शोधलेला 4 धाब्यांचा फटका. तिथे संघाची धावसंख्या 18 या धावसंख्येवरती. कन्यादान करस्मः ममः आत्मः पुराणात्मा. डोळ्याला पाणी लावा. नाही लायचं तुम्ही, हसता तुम्ही. मग जाऊया, खराब चेंडू आलाय. पुललेचा बॉल, पुन्हा एकदा बेकार कार्यक्रम. अशी बॅटिंग सांगली म्हणजे एकूच उघड्या संघ नागडा जेलानी रातभर हिवाना मेला. फटका कमालीचा तिथे देखील 4. कार्यक्रम झाला. परंतु निश्चित अगदी आमचे डीजे सँडी अनेक वेळा आम्ही एकत्र काम करतोय, निश्चित काम करायला संधी मिळते. 23 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळी देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक बॉल खाली पडतो. नाईला बेकार खुरप्या शॉट. काय सांगायचं, यो गडी आहे का काय आहे? पार आला बॉल डायरेक्ट बाहेर. काय कार्यक्रम चालू केलाय ना. हॅलो जी. त्यानंतर नानगर भिवंडी टीमचे पॅकर बेलवलीचे आदरणीय संतोषजी पाटील साहेब, आपणास देखील आम्ही आमंत्रित करतोय की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं. आपल्या देखील सरसे स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. पहा
अभिजित दादा म्हात्रे आणि तुषार दादा कोळी ज्यांचा जो बॅनर आपण पाहतो ना त्याच्यावरती जर डायरेक्ट चेंडू षटकार मारला तर 1000 रुपये राहतील. ऐवा झेलसाठी 200. पण गड्या 200 साठी एकमेकाच्या बोकांनी नका येऊ नाही तर काय सांगा त्या 4 आण्याची कोंबडीने 12 आण्याचा मसाला व्हायचा. इथे पाहिलं जाईल. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. सामना अतिशय रंगतदार चालू आहे. धावा धावपलकावरती जोडल्या गेल्या. 30 धावा 32 का असं सांगत तिकडे लेट करंट आहे का. बरं बाबा माझी आरती घरी ठेवून आलो नाही इलाज झाला. इथे पहा 32 धावा धावपलकावरती आहेत. म्हणजे असं तुम्ही आम्हाला सांगत जा. अगदी सामन्यामध्ये जर पाहिलं या षटकामध्ये 2 चेंडूचा खेळ शिल्लक. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. भयानक कार्यक्रम. बॉल गल्लीला होता बॅट दिल्लीला गेली. तिथे पहा चेंडू ते कुठेतरी थोडीशी उसळी घेतली आणि बघता बघता हा चेंडू इथे आपल्याला डॉट होताना पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. 32 धावा आहेत. षटकातला शेवटचा चेंडू इथे हाताळण्यासाठी गोलंदाज निखिल गोवारी तयार. स्ट्रायकरमध्ये फलंदाज सूरज पाटील. हलक्या हाताने दाबलाय कुथैलाय फिल्डर आलाय. याच भयानक कार्यक्रम त्याला माहिती आहे 11 एकर मध्येच कार्यक्रम करायचा. 12 एकर मध्ये उड्या मारून फायदा नाही. तिथे मात्र डांबून धुंबून चिंबून तिथे षटक क्रमांक संपला गेला ते म्हणजे 2 आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या बनली गेली 32 धावा धावपलकावरती. काय सांगायचं आहे डीजे वाल्या 100% तू एखाद्याला हे रात्रीत आज कोमात घालवायचा. जुना प्रेमरोग उपऱ्या बाहेर काढायचा तू. काय सांगायचं आहे अशी गाणी ऐकल्यावर माझ्या अंगाला आधीच काठं मारतात. पहा कारण काय माहिती आहे का हल्ली चॅटिंगचा प्रॉब्लेम जास्त वाढलाय. सकाळी उठायला लेट झाला तरी चालेल पण रात्री गोदरी टुक 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 अशी चॅटिंग चालू. इथे जाऊया. पहा स्क्रीनवरती अभिजित दादा म्हात्रे ज्यांना आपण पाहतोय. त्याचबरोबर त्यांच्या समेत अक्काजी मडवी आपण पाहतोय. निश्चित यावेळेस हो इथे मात्र पंचांचे बोट आकाशात जात असताना कार्यक्रम फिट झाला. खावा पक्का मीठ गडी भाव नीट ठाकून ठोकून लसूण अद्रक बाहेर फलंदाज बाद. कैसानं झपाटल भूताना नाही खैसूच झपाटील. खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल भूषणजी नाईक ज्यांच्या माध्यमातून धवळा जर मी गायला तर माझ्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. गाणी सगळी होतील खडं मारू नका. ड्रोन 11 नानकर चे पुरस्कर्ते संतोष दादा पाटील ज्यांच्या माध्यमातून माझ्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. दादा खूप खूप धन्यवाद. या बरा काम आहे धंदा खोल्या खोल्या बोनी झाली. मित्रांनो पारितोषिक मिळतंय परंतु त्या बरोबर तुमची खऱ्या अर्थाने मला साथ महत्वाची असते. यावेळी देखील बेकार 2 जण सुसाट तोटका सारखं धावलं पण इकडे काय सांगायचं आहे तोपर्यंत कार्यक्रम योकूच का फक्त एकच. अगदी आपण जाऊया. ज्या पद्धतीने आपण पाहतो ना गोलंदाजी होते त्या पद्धतीवरती बॅटिंग देखील होताना पाहायला मिळते. ते हे 30 बनले आहेत. 1 विकेट. जाऊया. अजून जर पाहिलं तर सामन्यामध्ये मोठे घरचा पोकुळवासा वाराशिरा भसा भसा ढास झूर ढाकून ढोकून डॉट निर्धाव चेंडू सुटसुटीत तिथे डॉट तिथे निर्धाव. कॅमेरावाला मोकार हसतो. बिना लायसनची गाडी आहे वाटत या काही
बेकार. बिना लायसन वाल्या चेहऱ्यावर लगेच स्माईल, कारण तो वाऱ्या मापास होतो. लायसन वाडी गाडी कसा माहिती आहे का, जरा घरी घाबरतो. यावेळेस हो बेकार. तो फिल्डरना काय नेमका देखला तर काय नाही. इथे इथे यावेळेस पाहावं लागेल, क्षेत्ररक्षण कमालीचं झालं. आणि बघता बघता मला वाटतं इथे धावा घेतल्या जातील 2 आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 35 धावा जे बॅटिंग करत असताना आपण पाहू शकाल. केडीएच वाघिवलीवाडा यावेळी देखील बाबा घुमायला तो बेकार षटकार. आता मात्र गड्याचा काहीतरी कार्यक्रम वाजला बरं का, श्याम कार्यक्रम झाला बाबा. इल्या आता तकट लाज नसते. आमचं डेंजर गडी. खऱ्या अर्थाने आपण पाहतो फलंदाज सूरज पाटील कॅप्टन आहे का. अरे बेकार हो गडी आहे ना, 9 बॉल तो अजून बॉल दाबीत. अरे तो लबराचा आहे ना, मारशील त्याला. निकाल त्यांना खुदबून बॉल घालवायला घेतलं. बेकार बॅटिंग गड्याने करायला घेतली. वैयक्तिक 24 धावा आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती 41. खऱ्या अर्थाने आतापर्यंत जर पाहिला तर मॅन ऑफ द सिरीजचे 6 वेळा बायकर जे राहिलेले आहेत तो म्हणजे सूरज पाटील. पाटलाचा दराराच बेकार, काय जाणार आहे. पाटील डेंजर कार्यक्रम, परंतु पाहू शकाल यावेळेस पुन्हा एकदा षटकातला शेवटचा बॉल. यावेळेस देखील बॉल हवेत, उंची भरपूर. नाही कुछ तो गडबड है दया. काय सांगायचं आहे. बॅनर मारला पण रॉंग बॅनर मारला. रट्टा मारला पण रॉंग नंबर लागला. पण फटका मात्र, कारण तो गडी तसाच आहे ना, दिसाय पण बघा ना. बाप्पा रे, काय चेहऱ्यावर स्माईल बघा. गडी चिकन बेकार गडी. कॅमेरावाल्याला नंद्रा डोळं मिचकून फोटो काढतो. काय सांगायचं आहे पहा. अगदी जाऊया. जरूर धवळा गायला फरमाईश आली होती, तोपर्यंत आतमध्ये चालू आहे. तोपर्यंत मित्रांनो धवळा गाण्याचा प्रयत्न करतो. गायक तर नाही आपण, गावरान ठसका आहे, प्युअर गावठी, त्यामुळे काही आवाज कसा येईल माहित नाही. क्रिकेट खेळ बाय खेळ आहे न्यारी, कुणी हरतो बाय कुणी जातो बाई घरी, कुणी हरतो बाय कुणी जातो बाई घरी. न फिल्डर फिल्डिंग करी, फिल्डर फिल्डिंग करी, फिल्डिंग बेडूक चापी. न कॅप्टन त्याच्यावरी, कॅप्टन त्याच्यावरी, त्याच्यावर ताव काढी. न आयोजक गालात असतो, आयोजक गालात असतो, योगेश वागधवला गातो. धन्यवाद. कसं आहे माहित आहे का मित्रांनो, आपला कामच बेकार असत. आणि भूषण दादा नाईक ज्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक अगोदरच येऊन राहिलं होतं. निश्चित भूषण दादा तुमचं देखील खूप खूप धन्यवाद. असंच मित्रांनो खऱ्या अर्थाने पनवेल हा परिसर जर म्हटला, या परिसरामध्ये गाव जरी माझा मुरबाड असला, शहापूर दिला इथे, परंतु मी मुरबाडचा आहे. मुरबाड असला तरी पण पनवेलमध्ये खऱ्या अर्थाने निश्चित जे प्रेम मिळतं ना, ते प्रेम पाहून खऱ्या अर्थाने निश्चित मन भरून येतं. हे प्रेम मला गेले 3 ते 4 वर्षे पनवेलमध्ये मिळतंय. निश्चित मी सर्व आयोजक आणि सर्व खेळाडूंचं कौतुक करेल. आज इथे मला अभिजित दादा मात्रे ज्यांच्या माध्यमातून संधी मिळाली त्यांचं देखील कौतुक करेल. खोसऱ्या मारला पण काय सांगताय, नाही इला झाला कसपडला. कार्यक्रम बरोबर वाजला असताना पण काय सांगताय, आतले बाजूला लागला ना, बाहेरची कडी बंद, आतली कडी टाक टुक टुक टुक. पहा, एक सिंगल घेतली आणि संघाची धावसंख्या सिंगलच्या मदतीनं 48 धावा. हा चियापा त्याला चियापा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस देखील रट्टा मारायचा होता पण काय सांगताय, आता पाटील होतं पण पाटीलनं सांगलं आता वाड्यावरच गप्प बसावा, जास्त मारूच नका.
तेव्हाचा फिल्डर असा आला का सुसाट आला, तोटका का बॉल डायरेक्ट चाबूक सुबूक. क्षेत्ररक्षण चांगलं झालं आणि संघाची धावसंख्या बनली गेली 49 धावा. 49 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. फुलालेचा बॉल होता स्क्वेअर लेग मध्ये. काय सांगता तो गडी तिकडे काय होता तो काय कळलाच नाही. ही वर म्हणजे ह्यो बॉलर लय डेंजर आहे. बॉलरचं नाव काय? बारक्या कांबळे बाबा नाव म्हट आहे. गडी जरा बरं आहे पण काम देखील तेवढंच चांगलं आहे. आज काय होणार खऱ्या अर्थाने गोलंदाज बारक्या कांबळेला आपण पाहतोय गोलंदाजीसाठी तयार. स्ट्राईक करून ती सूरज पाटील. यावेळेस हो बेकार झोंबला. एक काम करा 5 मिरच्या आणा बिबू आणा याचा उतारा करा मोकार पिसाळा. काय सांगायचं आहे? KDH वाघिवली पाडा वाडा का बरं वाडा बरं काय सांगायचं आहे काय खालाय काय नाही. सन्मान्य ओमकारजी पाटील मुरबी ज्यांचं इथे शुभागमन झालंय आपल्याला आयोजकांच्या माध्यमातून प्रेमाची विनंती केली जाते. दादा या तुमचं सहर्ष मनपूर्वक सस्ने स्वागत आहे मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न व्हा. आणि इथे यावेळेस घडलं काय भयानक कार्यक्रम. असा कार्यक्रम म्हणजे काय माहिती आहे का जावई आला पण कूड फाडून पळाला उपाशी पोटी. पण नाही यांना मजबूत कार्यक्रम केलाय का. 13 चेंडूचा सामना केला 37 धावांवरती बाद झाला. सूरज पाटील ज्याची बॅटिंग आवडली असेल तर त्याच्यासाठी टाळ्या व्हायला काय हरकत नाहीये. अगदी पहा मित्रांनो काय माहिती आहे का ढवळारी आजी असती तर बरीच गाली असती. धावा धावपलकावरती आहेत 56. पण काय झालंय माहिती आहे का मग एक उगास कसा तरी खोसऱ्या बॉल मुसक्या बॉल गंडिया बॉल भोंदिया बॉल डॉट बॉल निर्धाव चेंडू शेंडी फोड्या बॉल फुसफुश्या बॉल तिथे डॉट. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये खाऊन पिऊन संपलं गेलं ते म्हणजे 4. आणि संघाची धावसंख्या 2 विकेट 56 धावा ज्या धावपलकावरती आहेत ते म्हणजे KDH वाघिवली वाडा या टीमच्या. पहा खेळाडू कक्ष तो बघा सूरज पाटील कठीण स्माईल गडी मोकार भुरा शाप दिसतो. पण पहा खेळ देखील सूरज पाटीलचा तेवढा चांगला आहे आणि निश्चित आज तो खेळ आपल्याला पाहायला मिळाला. सहर्ष मनपूर्वक सस्ने स्वागत आहे. रॉयल स्पोर्ट क्लब उल्वा आयोजित रॉयल चषक 2025 या स्पर्धेमध्ये. आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी दैवत म्हात्रे जाडा जुडा घट्टा गुट्टा मस्त आडे वांद्याचा गुटगुटीत गोलंदाज. यावेळेस समोरच्या दिशेला फटका हवेत बेकार. जसा बॉल मारला तसा बॉल मात्र पकडला आणि काय सांगितलं नो हॅलिंग नो डुलिंग बॅटमन जागीत पॉंग 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 करीन फलंदाज बाद. म्हणजे तो अशी 1947 ची पण पुराणा कडील. बामण डोंगरी गावचे सन्मान्य गणेशजी नाईक ज्यांचं देखील इथे शुभ आगमन झालंय. दादा आपल्याला देखील विनंती आहे या आपलं देखील सहर्ष मनपूर्वक सस्ने स्वागत आहे. रॉयल चषक या स्पर्धेमध्ये आयोजकांच्या माध्यमातून आपल्याला प्रेमाची विनंती केली जाते. या आपण मुख्य व्यासपीठावरती आज खऱ्या अर्थाने निश्चित इथे पहिला चेंडू त्यावरती फलंदाज बाद. आणि मैदानाच्या आतमध्ये यावेळेस नवीन कोरा करकरी शोरूम ठसठशीत फलंदाज दाखल सुमित पाटील सूरजचा भाऊ
योग पाटील बाहेर आल्यावर दुसरा पाटील आत इथे पाहू शकाल. सुमित पाटील यावेळेस आपल्याला स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळेल. बाप्पा रे, फलंदाज बाद, विकेट. म्हणजे काय माहित आहे का, श्रम कार्यक्रम सरपंचाचे पुढे डायरेक्ट ग्रामसेवक म्हणजे डीजे सँडी परफेक्ट 7:12 बरोबर टाइम दिलेलेच टायमाला शुभमंगला सावधान होणार म्हणजे होणार, तयार राहा. इथे जाऊया. अजूनही 4 चेंडू या डावातील शिल्लक आहेत. धावसंख्या धावफलकावरती केडीएच बागिवलीवाडा 56 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळतो. आणि यावेळेस फलंदाज सत्यवान पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल. सत्यवान पाटील बॅट्समनचं नाव भारी आहे सत्यवान पाटील, पण मला वाटत बरंच पाटील आधी टीम मध्ये. मग हे आडनावही सांगत चला पटकन, माझं लक्ष तुमचं घेतो. पाहू शकाल अजूनही 4 चेंडू या डावामध्ये शिल्लक आहेत. पहिला जाईल. आता कामगिरी कशा प्रकारची केली जाणार आहे या मॅच मध्ये. मार 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 मार, काय मार काय मार पटकन बाबा, नाही तो बॉलर इकडे बिकडे आमच्याकडे मारायचा कीपर. धन व्हायची नाही तर काय झालं, स्टेजवरून पळताना धन व्हायची. परंतु निश्चित अपील केली होती इथे कुठेतरी जरूर की फलंदाज बाद घ्यायचा आहे, परंतु गोलंदाजी यावेळेस चांगली होताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा यावेळेस देखील फटका लाजवाब, परंतु श्रम कार्यक्रम काय सांगायचं आहे. बॅटीला काय ठोकायला आणि काय नाही, बॅटीला बॉल ठोकल्या ठोकल्या निसतात धरधरा परपरा धरधरा परपरा खाजोईत पळायला लागला. हे पाटील बेकार आदर. योग पाटील गेला तरी दुसरा पाटील त्याच कार्यक्रम करीतो. ही पण वस्तू बेकार आहे. 60 बनल्यात. अजूनही जर पाहिला या 2 चेंडूमध्ये टार्गेट हा किती सेट होणार ती पाहायला मिळेल. कारण की त्यांच्या विरोधात क्षेत्ररक्षण करणारी टीम शिवांश 11 जी हनुमान कामोठे जे आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करताना. चला गोलंदाज अगदी आपण पाहू शकाल दयावंत म्हात्रे दैवत. यावेळेस देखील खोसून मारायचं. बस काय सांगायचं आहे. असा कार्यक्रम म्हणजे काय माहित आहे का, बॉल दिला मारायचा चांगला, पण रन करता करता आऊट झाला म्हणजे सोपा. माझ्या भाषेत इंस्टाऊ पटली तर चिकणी दिसली, पण भेटाय गेला तर चकणी निघाली. गडी फरार. फलंदाज बाद. क्रमफिक रडून रडून डो. कोण असं आहे कोटे पटकन खडीत रघु नाही लोक उद्या सकाळ लगीन लावाय बोलाय बसली. स्वराज विघ्नेश कोळी त्याचबरोबर CID मामा ज्यांच्या माध्यमातून 500-500 रुपयांचं पारितोषिक आलंय माझ्यासाठी. खूप खूप धन्यवाद. खऱ्या अर्थाने मित्रांनो पैशापेक्षा जे तुमचं प्रेम आहे ना ते फार महत्वाचं आहे. यावेळी देखील फटका खवा वर करून मारलाय, फार धोद्याला तात्या मामा काका आदत रेखा चोळीत माळीत बेकार. ठोकना डीजे वजस ठोक वजस. मध्ये 65 धाबा अगदी आपण पाहतोय. आणि निश्चित या 65 धाबा तर आपल्याला पाहायला मिळतील. मित्रांनो निश्चित प्रयत्न करतोय दादा, थोडासा धवळा जणू काय तेच राहील, फक्त पुन्हा एकदा गाण्याचा प्रयत्न करतोय.
पंच धवळा खातोय परंतु तुमच्यावरती नाही का, फक्त नावाला तुमची नावं येतील, त्यामुळे तुम्ही देखील राग मानून घेऊ नका. हंपर द्या निर्णय लवकर, हंपर द्या निर्णय लवकर, नाहीतर तुम्ही आता व्हाल पंक्चर, नाहीतर तुम्ही आता व्हाल पंक्चर. न फिल्डर फिल्डिंग करी, फिल्डर फिल्डिंग करी, फिल्डिंग बेडूक चापी. न कॅप्टन त्याच्यावरी, कॅप्टन त्याच्यावरी, त्याच्यावर ताव काढी. धन्यवाद. काय होईल माहित आहे का, जर मला धवळी गात राहिली लोक सांगतील धवळारीन बाई जिला आणि धवळा आजोकून कुणाला. परंतु तुमचं प्रेम मिळतंय त्यामुळे निश्चित अगदी आई काळूबाई प्रसन्न, ऋतुवा संघ मात्रे ज्यांच्या माध्यमातून माझ्यासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक, खूप खूप धन्यवाद. खरं आता निश्चित मित्रांनो, हे प्रेम आणि हे पारितोषिक हे सर्व श्रेय जर म्हटलं तर निश्चित अभिजित दादा मात्रे ज्यांना जात आहे, कारण इथपर्यंत मला पोहोचवण्याचं कामच त्यांच्या माध्यमातून केलं. आणि खऱ्या अर्थाने ही संधी मिळाली आहे. मी पुन्हा एकदा अभिजित दादा मात्रे आणि त्यांचे संपूर्ण रॉयल स्पोर्ट क्लब उलवा आयोजित रॉयल चषक 2025चे सर्व जे पदाधिकारी आहेत सर्वांचं खऱ्या अर्थाने खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. आणि या 30 चेंडूमध्ये 65 धावा या कशा प्रकारे बनवल्या जातील याचं धावतं समालोचन करण्यासाठी डावाच्या दुसऱ्या सत्रामध्ये आपण ऐकणार आहोत. उल्हासजी सोमासे यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आदरणीय शिवकिरण कोळी साहेब यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. उल्हासजी सोमासे साहेब यांचा शुभ सन्मान होतोय. तर नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल द्रोण 11 गावदेवी नानकर भिवंडी आणि त्यांच्याच अगेन्स्ट मुरबी. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. द्रोण 11 गावदेवी नानकर 11 भिवंडी. चेंडू पडण्याच्या अगोदर मुरबी टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी या. नानकर टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. ओमकारदादा पाटील जे मुरबी टीमचे कॅप्टन आहेत ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. देवेश आपलं देखील सहर्ष स्वागत. यस, त्याचबरोबर अप्पा डागे ज्यांच्या माध्यमातून आयवा झेलसाठी प्रत्येक झेलसाठी 200 रुपयाचं पारितोषिक प्रेक्षक मायबापांना राहणार आहे. त्याचबरोबर षटकार हॅट्रिक किंवा चौकार हॅट्रिक तर 500 रुपयांचं पारितोषिक राहणार आहे. आणि निश्चित या दुसऱ्या डावामध्ये तर आपण ऐकणार आहोत, परंतु टॉस का बॉस कक्षामध्ये देखील जोडले गेलेत आमचे साथी समालोचक राहुलजी शिरसाट सर. मी थांबतोय, तुम्ही मात्र थांबू नका. धन्यवाद. येस, थँक्यू योगेश. जाऊया टॉसकडे आणि आम्ही आमंत्रित करतोय आदरणीय पुंडलिकजी म्हात्रे साहेब की आपल्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा केला जाईल टॉस. एक बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल. भिवंडी तालुक्यातील एक मातबर संघ अर्थातच नानकर हा संघ आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यांच्याच अगेन्स्ट रायगड ग्रामीण क्रिकेटमधला एक दादा संघ अर्थातच मुरबी संघ. या दोन टीममध्ये बॅटल रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. आजच्या रात्रीमध्ये टेनिस बॉल क्रिकेटमधील अनेक तारे सितारे या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतील. पुंडलिकजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते केलं जाते टॉस. टेल इज कॉल आणि टॉस जिंकलाय मुरबी टीमने. ओमकारदादा, टॉस तुम्ही जिंकलात, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण तुम्ही स्वीकारल्यात. 5 ओव्हरची मॅच आहे. यंदाच्या हंगामात भरपूर चांगली कामगिरी अनेक स्पर्धांमध्ये मुरबी टीमच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आज एकंदरीत रॉयल स्पोर्ट्स उल्वे यांच्या माध्यमातून पहिल्याच पर्वामध्ये ही स्पर्धा या ठिकाणी साकारली जाते. एक चांगलं नेत्रदीपक आयोजन आहे. या स्पर्धेविषयी काय बोलाल? पहिले तर आयोजकांचा धन्यवाद करतो. आम्ही काय त्याही आम्हाला इथे एंट्री दिली. आयोजन तर खूपच छान आहे, कारण आम्ही या एरियात म्हणजे उलवा झालं, वाल या एरियात खेळण्यासाठी आम्ही उत्सुकच असतो. कारण इकडे जे लाईट पिच सर्व काय एकदम व्यवस्थित आणि ओकेच असते. येस, थँक्यू. टॉस तुम्ही पराभूत झालेत, परंतु मॅच अजून बाकी आहे. आज भिवंडी तालुक्यामधून भरपूर लांबचा प्रवास करून तुम्ही ही स्पर्धा खेळण्यासाठी या ठिकाणी आलात. मॅच अजून बाकी आहे. टॉस पराभूत झाल्यानंतर देखील, परंतु आज एकंदरीत एक नवं स्वप्न घेऊन तुम्ही या ठिकाणी आलात. या स्पर्धेकडे पाहून तुम्ही काय म्हणाल? खूप चांगलं आयोजन आहे आणि मी संतोष दादा पाटील जे आमचे पॅकर आहेत
त्यांचा आभार मानेन की त्यांनी इथे आम्हाला खेळण्याची संधी दिली. आम्ही प्रथमतः त्या विभागात येऊन खेळतोय आणि आम्ही जास्तीत जास्त आमचा चांगला खेळ प्रेक्षकांना कसा दाखवता येईल तो प्रयत्न असेल. तर येस, थँक्यू, शुभेच्छा असतील. जाऊया मॅचच्या दिशेने. एक महत्वपूर्ण मॅच. त्यानंतर बामणडोंगरी गावचे आदरणीय गणेशजी नाईक साहेब यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी केला जाईल. पहिल्या सत्रामध्ये तुम्ही आवाज ऐकलात, सुपला शॉर्ट फेम अर्थातच योगेश वाघ यांचा आवाज तुम्ही ऐकलात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सोनू पाटील, बारक्या कांबे आणि सोनू पाटील ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. थ्रो भरपूर वेगाने केला होता परंतु दिशा थोडीशी बरकटली. एक सिंगल तत्पूर्वी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. एक रनच्या साह्याने टीमची धावसंख्या टीम शिवांश 11 जे हनुमान कामोडे या टीमच्या धावफलकावरती 1 रन. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना भरपूर चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली टीम KDH वाघिवलीवाडा या टीमची. आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं ना तर या बॉलवर देखील आक्रमण केले. एक धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. एका सिंगलच्या साह्याने धावफलक पुढे सरसावलं जाते. सुरुवातीला सोनू पाटील बारक्या कांबळेने एक सिंगल कंप्लीट केली. त्यानंतर सोनू पाटील देखील तीच पुनरावृत्ती त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 2 रन आतापर्यंत होत आहेत. या बॉलवर देखील यस पंचांचा इशारा जरूर येईल. इट इज अ वाईट. अवांतर स्वरूपामध्ये ही धाव मात्र जरूर ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी ऍड होते. 27 बॉलमध्ये अजून 62 धावा पूर्ण करायच्यात. फटका चांगला आहे. आपल्या अनोख्या शैलीमध्ये स्ट्रोक केलाय. झेलची संधी होती. कॅच ड्रॉप पाहायला मिळाला. बॅकअपसाठी फिल्डर. क्रिकेटमध्ये फुटबॉल आपल्याला पाहायला मिळालं. प्रतीक सुरतेने मात्र चांगलं प्रात्यक्षिक साकारलं. रनआउटची संधी आणि या मोमेंटला तिसऱ्या पंचांची मागणी. अर्थातच थर्ड अंपायर डिसिजन पेंडिंग सध्याच्या घडीला ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळते. शहानिशा केली जाईल तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. या प्रात्यक्षिकाची एकवीर इव्हेंट यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळते. आजच्या रात्रीचं प्रमुख आकर्षण आहे सुपला शॉर्ट फेम योगेश वाघ ज्याने अल्पावधीमध्येच आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर संपूर्ण महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट विश्वाची मने जिंकली. नॉट आउट आहे आणि 3 धावा या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळतील. त्यानंतर आम्ही आमंत्रित करतोय आदरणीय विकीजी ओवेकर साहेब की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचंय. प्रयत्न चांगला केला होता प्रतीकने. जिथे 4 धावा होते तिथे मात्र 3 धावा खर्च केल्या. 1 धाव वाचवली. या बॉलवर देखील लॉफ्ट केलाय. समोरच्या दिशेने फटका खेळलाय. सोनू पाटीलच्या बॅटमधून येतो एक धमाकेदार स्ट्रोक. 6 रनसाठी हा षटकार. साहेब डांगे यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. या स्पर्धेसाठी पंकजी पाटील जे उलवे गावचे आहेत त्यांच्या माध्यमातून देखील 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य लाभलंय. पंकजदादा पाटील आपले देखील मनपूर्वक आभार. एक बिग बॅटल आपल्या समोर रंगताना आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर द विकेट स्टेप आउट करून घेण्याचा प्रयत्न परंतु या क्षणाला पंचांकडे स्ट्रॉंग अपील झाली.
पंचांकडे स्ट्रॉंग अपील झाल्यानंतर या मोमेंटला दोन्ही पंच मात्र खऱ्या अर्थाने सल्ला मसलत करतील की काय असं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय या क्षणाला. फलंदाज बाद. फलंदाज सोनू पाटील मात्र या क्षणाला बाद होताना पाहायला मिळतोय. पहिला धक्का टीम शिवांश 11 जय हनुमान कामोटे या टीमला. माध्यमातून 1000 रुपयाचा आर्थिक सहाय्य या स्पर्धेसाठी लाभलंय आणि यानंतर डीजे बंद होईल कारण कॉमेंट्री चालू राहील. कारण जी परवानगी आहे आपल्याला प्रत्येक स्पर्धा ज्यावेळेस तुम्ही नाईट स्पर्धा घेता त्यावेळेस भरपूर परवानगी तुम्हाला घ्यावे लागतात. आणि रविवारसाठी दशरथजी पाटील यांचा आवाज देखील तुम्हाला ऐकायला मिळेल. एक बॅट्समन गमावल्यानंतर आतापर्यंत 12 रन. पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा खर्च केल्या. गोलंदाज दर्शन पाटील यांनी स्पेल नंबर 2 सूरज पाटीलला इन्व्हाइट केले. स्वतः टीमचा महानायक आहे. 24 बॉलमध्ये अजूनही 53 धावा या ठिकाणी पूर्ण करायच्या आहेत. लक्ष थोडंसं दूर आहे परंतु जीवनामध्ये कधीच कुठली गोष्ट अशक्य नाही. जर तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील जिद्द चिकाटीने तुम्ही लढाल तर विजय प्राप्त होईल. टॅप करण्याचा प्रयत्न झालाय. फटका चांगला आहे. मिडविकेटच्या दिशेने डीपमध्ये फिल्डर पाहायला मिळतोय. एक सिंगल फक्त पूर्ण करेल. सध्याच्या घडीला फलंदाज बारक्या कांबे आणि 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 13 रन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. आज मात्र किडेच वाघिवलीवाडा या टीमला सुवर्ण संधी आहे. शरीरापासून थोडासा दूरवर होता. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. यस इट इज अ वाईड. अशा धावा रोखाव्या लागतील. जर आजच्या रात्रीमध्ये टीम केडीएच स्पोर्ट्स वाघिवलीवाडा संघ जर सुपर 4मध्ये दाखल झाला तर युवा नेते निलेश शेट खारकर यांच्या माध्यमातून 10,000 रुपयाचे कॅश प्राईज जाहीर झालंय. वेग भरपूर होता परंतु या वेगाला प्रत्युत्तर देऊ शकले नाही. जसा टप्पा पडला थोडंसं गती परिवर्तन. या गती परिवर्तनाला प्रत्युत्तर दिलं नाही फलंदाज निखिल गोवारीने आणि आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 22 बॉलमध्ये 51 धावा. या बॉलवर देखील आपल्या अनोख्या शैलीमध्ये स्ट्रोक केलाय. डीप मिड विकेटला फिल्डर आहे. चांगली फेकी होईल. तत्पूर्वी फक्त एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावे लागेल फलंदाज बारक्या कांबे आणि फलंदाज निखिल गोवारी या दोन्ही बॅट्समनना. कारण सलामीवीर बॅट्समन सोनू पाटील मात्र जरूर बाद झाला. 12 रनचं योगदान त्याने दिलं. 7 रनचं योगदान त्याने दिलं. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु लाईन मिस केली. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवतोय शिवांश 11 जय हनुमान कामोटे या टीमचा. 20 बॉल आणि अजूनही 50 धावा पूर्ण करायच्यात. बॉलिंग मार्कवर सूरजचा हा बॉल समोरच्या दिशेने फटका केला. लॉंगॉनचा फिल्डर भरपूर वेगाने धावत आला. एक सिंगल कंप्लीट केली. रन आउटची संधी आणि या क्षणाला टाइम थोडीशी चुकली. कॉल कम्युनिकेशन थोडंसं चुकलं आणि फलंदाज क्रमांक 2 गमावलाय. शिवांश 11 जय हनुमान कामोटे या टीमने फलंदाज निखिल गोवारी परतीच्या प्रवासावर आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर अजितजी मडवी यांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आदरणीय विक्रांतजी ओळेकर साहेब यांचा सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. निखिल देखील या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर गड्यात देखील ठीक 10 वाजून गेलेत आणि पोलीस डिस्ट्रिक्शनच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने डीजे देखील सध्याच्या घडीला बंद आहे.
फक्त कॉमेंट्रीज तुमच्यापर्यंत असेल याची नोंद आपण घ्यायची. शेवटचा अंतिम बॉल. कौतुकास्पद गोलंदाजी आतापर्यंत सूरज पाटीलची पाहायला मिळाली. 4 धावा त्याने आतापर्यंत खर्च केल्यात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या मोमेंटला फलंदाजाने रोखलंय. नवीन फलंदाज रोशन म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये इंटर होताना पाहायला मिळतोय. 2 ओव्हरचा खेळ इथे संपुष्टात येतोय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम शिवांश 11 जय हनुमान कामोटे या टीमच्या धावफलकावरती धावा होतात. ते म्हणजे 2 गडी बाद 16 रन, 16 लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर कंप्लीट. समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. ऑन स्क्रीन येणारे 18 बॉल आणि 49 धावा. पहिले षटक दर्शन पाटीलने हाताळलं. 12 धावा खर्च करून एक महत्वाचा विकेट त्याने प्राप्त केला. रॉयल ट्रॉफी 2025 आज या स्पर्धेतील दुसरी रात्र आपल्या समोर रंगताना आपल्याला पाहायला मिळते. आजच्या दिवसामध्ये अ गटामध्ये रायगड ग्रामीण क्रिकेटमधील अनेक नामवंत संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. त्यामध्ये नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. भिवंडी तालुक्यातून एक संघ या स्पर्धेमध्ये दाखल झालाय. द्रोण 11 गावदेवी नानकर भिवंडी त्यांच्याच अगेन्स्ट मोरबी हा संघ मात्र जरूर खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅचमध्ये टॉस जिंकलाय मोरबी टीम. कॅप्टन ओमकार पाटील यांनी 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 16 रन. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच स्पीडली चालू ठेवा. रोशन मात्र याच्यासाठी कॅश प्राइज या ठिकाणी जाहीर झाले. प्रत्येक षटकारासाठी बादल ग्रुप करून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. आकाश मात्रे आणि सुभाष नदाब यांच्या माध्यमातून. परंतु या मोमेंटला काय घडलं जाईल. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. बारक्या कांबळे एक मोठा धक्का टीम शिवांश 11 जय हनुमान कामोटे या टीमला. बारक्या धावा. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय रोशन म्हात्रे. भरपूर अपेक्षा असतील या फलंदाजाकडून. जर या प्रकाश झोता मधील स्पर्धेमध्ये जर रोशनने आपली रोषणाईजनक बॅटिंग जर प्रेक्षकांना दाखवली ना तर खऱ्या अर्थाने एक नवा विक्रम रोशनच्या नावावर पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये. कारण संघ अडचणीमध्ये असताना आपल्या टीमला सावरणे भूमिका प्रत्येक खेळाडूसाठी तेवढीच महत्त्वपूर्ण असते. या बॉलवर लॉफ्ट केलाय. फटका चांगला आहे. फिल्डर तैनात. टिपलाय हा झेल. फिल्डर सूरज पाटीलने. आणखीन एक धक्का. टीम शिवांश 11 जय हनुमान कामोटे या टीमला फलंदाज क्रमांक 4 या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. करावी लागेल. नवीन फलंदाज रोशन म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये इंटर होताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटची 16 बॉल शिल्लक. अजूनही 48 धावा पूर्ण करायच्या आहेत. एक बिग बॅटल ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळते. काटेकी टक्कर, कडवी झुंज कडा मुकाबला, गुलाबी थंडी आणि त्यामध्ये रंगला जातो थरार.
मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न, परंतु रनआउटची संधी. या मोमेंटला काय घडलं जाईल? बॅट्समन पोहोचलाय तोपर्यंत क्रीज मध्ये. तरगर गावचे आदरणीय विक्रांतजी होळेकर साहेब यांच्या माध्यमातून देखील 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेसाठी लाभले. आपण केलेल्या सहकार्याबद्दल विक्रांतजी होळेकर साहेब, रॉयल स्पोर्ट्स उलवे यांच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक आभार. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. या बॉलवर आक्रमण केलंय, टायमिंग बेमिसाल. चेंडू चाललाय सरळ सीमारेषा पलीकडे. फलंदाज रुद्राक्षच्या बॅटमधून येतोय. हा दमदार स्ट्रोकच्या फटक्याची प्रतीक्षा होती. शिवांश 11 जय हनुमान कामोटे या टीमला तो फटका येताना पाहायला मिळतोय. रुद्राक्ष गोवारीच्या बॅटमधून हा षटकार. काय नजाकत होती हा स्ट्रोक ज्यावेळेस त्याने खेळला. स्टँड अँड डिलिव्हर परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. फनफ्रूटचा थोडासा वापर त्याने केला आणि 24 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. चौदा बॉल मध्ये अजून 41 धावा पूर्ण करायच्या. जर या 2 बॉल मध्ये 2 मोठे फटके आले. या बॉलवर देखील पुन्हा एकदा उडवलाय जरूर. चेंडू चाललाय सलग बॅक टू बॅक दुसरा षटकार. रुद्राक्ष मात्र खऱ्या अर्थाने एक रुद्र रूप धारण करतो या मॅच मध्ये. दर्जेदार फटका पाहायला मिळालाय. प्रेक्षकांची मन जिंकलीत सध्याच्या घडीला. मायबाप प्रेक्षकांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. संघ अडचणीमध्ये असताना रुद्राक्ष गोवारी मात्र तारणार ठरतोय की काय? टीम शिवांश 11 जय हनुमान कामोटे या टीमसाठी भागे सुरते पुन्हा एकदा सज्ज होतोय. बाकीचा हा बॉल कव्हरच्या दिशेने फटका केला. डीप मध्ये फिल्डर आहे. एक सिंगल मात्र जरूर पूर्ण होते. 1 रनच्या साह्याने ओव्हर क्रमांक 3 या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळते. 3 ओव्हरचा खेळ झालाय. 18 बॉलच्या समाप्तीनंतर टीम शिवांश 11 जय हनुमान कामोटे या टीमच्या धावफलकावरती धावा होतात. त्या म्हणजे 4 फलंदाज गमावल्यानंतर 31 रन, 31 लॉस ऑफ 4 विकेट आफ्टर 3rd ओव्हर कंप्लीट. आणि समीकरण येऊन टिपले. येणारी 12 बॉल आणि आता मात्र 34 रनची गरज. प्रति ओव्हरमध्ये 17 रनची सरासरी गाठावी लागेल. ज्या प्रकारे 17वर 4 फलंदाज गमावले या बॅटिंग करणाऱ्या टीमने, परंतु सध्याच्या घडीला त्यांना प्रति ओव्हरमध्ये 17 धावा पूर्ण करायच्यात. एक चांगलं बॅटल. KDH वाघिवलीवाडा संघ देखील विजयाची स्वप्ने घेऊन उतरलाय. शिवांश 11 जय हनुमान कामोटे हा संघ देखील विजयाची स्वप्ने घेऊन उतरलाय. आणि या मॅच मध्ये कोणता संघ जिंकेल असं प्रश्नचिन्ह देखील निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळाले. पहिली मॅच जिंकली अर्चित 11 जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी या टीमने. भरपूर चांगली फाईट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी करत असताना गोलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळालं आणि अवघ्या 32-31 धावांवर त्यांनी रोखलं मीरा स्पोर्ट्स RCC पेठ या टीमला. 12 बॉलमध्ये 34 रन. स्पेल नंबर 4 आणि गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा स्वतः टीमचा महानायक सूरज पाटील ज्याने एका षटकामध्ये आतापर्यंत अवघ्या 4 धावा खर्च केल्या होत्या. सूरजचा हा पहिला बॉल उडवलाय तर जरूर उंची भरपूर आहे, लांबी कमी. फिल्डर तैनात होता त्या ठिकाणी आणि फलंदाज क्रमांक 5वा प्रतीक सुरतेने टिपल्या हा झेल आणि विकेट क्रमांक 5वा गमावलाय टीम शिवांश 11 जय हनुमान कामोटे या टीमने. नंतर आम्ही आमंत्रित करतोय उलवे गावचे ॲडव्होकेट प्रशांतजी भोईर साहेब की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे.
चंद्रकांतजी जगताप यांच्याकडून 1000 आणि भूषणजी कोई यांच्या माध्यमातून 5000 आपण केलेल्या सहकार्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. या बॉलवर आक्रमण केलंय, ही मॅच सोडण्यासाठी तयार नाही. शिवांश 11 जय हनुमान कामोठे संघ एक दर्जेदार फटका पाहायला मिळालाय आणि या षटकाराने या मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगत निर्माण करून दिली. टीमची धावसंख्या 37. त्यानंतर आम्ही आमंत्रित करतोय तरगर गावचे माजी सरपंच आदरणीय सुजित दादा मोकल, आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. एक सिंगल या ठिकाणी पूर्ण केली. सेकंड रन साठी कॉल. मैदानाच्या आतमध्ये काय घडलं जाईल, फेकी थोडीशी गचाळ राहिली परंतु बॅकअप साठी फिल्डरच्या असणाऱ्या फिल्डरच्या पायाचा वेध घेतला आणि कुठेतरी बॉल स्टॉप होताना आपल्याला पाहायला मिळाला. 2 धावा भरपूर वेगाने पूर्ण केल्यात. 9 बॉल आणि आता मात्र 26 रनची गरज. हार मानण्यासाठी दोन्ही संघ तयार नाहीत, कारण क्रिकेट हा खेळ जिद्दीचा आहे. क्रिकेट हा खेळ मात्र तर अर्चित इंटरप्राइजेस जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी या टीमचे पुरस्कर्ते आदरणीय मिलिंददादा भोईर यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय. आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. त्याचबरोबर दीपकजी पाटील उल्वे यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय. आपण देखील या. शेवटचे 2 बॉल शिल्लक. 8 बॉल आणि 26 रन. जर 2 बॉलमध्ये 2 मोठे फटके आले तर मॅच मध्ये एक नवा ट्विस्ट. वेग भरपूर होता, पंचांकडे स्ट्रॉंग अपील केली, रनआउटची संधी देखील गमावली. 7 बॉल आणि आता मात्र 25 रनची गरज. तर दोन्ही सख्खे भाऊ मिलिंदजी भोईर आणि प्रशांतजी भोईर यांचं देखील आगमन होते. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. वेलकम. 7 बॉलमध्ये आता मात्र 25 रनची गरज. हा बॉल देखील तेवढाच इम्पॉर्टंट आहे. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलवली सूरजने. या बॉलवर देखील लॉफ्ट केलाय. टायमिंग चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर तैनात. एक महत्वाचा विकेट प्राप्त केलाय. परेश म्हात्रे देखील या ठिकाणी बाद होतोय. आणखीन एक बॅट्समन गमावलाय शिवांश 11 जय हनुमान कामोटे या टीमने. 6 फलंदाज 40 रनवर आतापर्यंत गमावलेत. पत्त्याचा बंगला जसा मात्र पडला जातो ना तसे विकेट आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. टीम शिवांश 11 जय हनुमान कामोटे या टीमच्या माध्यमातून. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गुणवंत गोवारी मैदानाच्या आतमध्ये इंटर होताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 25 धावा आतापर्यंत पूर्ण करायच्यात. कंपल्सरी चेसिंग. तमाम मायबाप प्रेक्षकांना देखील उत्सुकता लागली की ही मॅच कोणता संघ जिंकेल. सुरुवातीला जर सुरुवातीच्या 2 बॉलमध्ये 2 षटकार आले ना तर या मॅचमध्ये कुठेतरी रंगत निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळेल. शेवटच्या ओव्हरसाठी विश्वास दाखवलाय टीम KTH वाघिवलीवाडा या टीमने. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. सुमित पाटीलला आमंत्रित केलंय. शेवटच्या ओव्हरसाठी 6 बॉल आणि 25 रन. अनिश्चितीचा असलेला खेळ म्हणजे हा क्रिकेटचा खेळ. प्रत्येक क्षणाला बदलणारा, प्रत्येक बॉलवर बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. 6 बॉल आणि 25 रन. पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेने. फिल्डरच्या मस्तकावरती दस्तक देऊन ही मॅच अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही हे धैर्य डोळ्यासमोर ठेवून एक बिगिट मात्र जरूर आपल्याला पाहायला मिळाला. ज्या बिगिटने सध्याच्या घडीला या बॉलवर सुपरहिट केलंय. या फलंदाजाला हा येतोय षटकार आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव केलाय टीम शिवांश 11 जय हनुमान कामोटे या टीमला. आदरणीय कानाजी गरज साहेब यांचं आगमन देखील होते. त्यांचं देखील रॉयल ट्रॉफी मध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतोय. वेलकम. 5 बॉल आणि 19 रन. मॅच मध्ये रंगत निर्माण झाली. सामना तापलाय. धीम्या गतीने हा बॉल, परंतु या क्षणाला प्रयत्न चांगला केला. लाजवाब फिल्डिंग. त्या ठिकाणी फिल्डर विनय गावंड तैनात होता. प्रयत्न ज्यावेळेस तुम्ही चांगला करताना त्यावेळेस देखील बॉलरचा कॉन्फिडन्स वाढत असतो, परंतु सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं ना तर कुठेतरी समीकरण बदललंय. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत आणि आता मात्र 18 धावा. शक्तीपेक्षा युक्ती महत्वाची असते, परंतु सध्याच्या घडीला शक्तीचा वापर करावा लागेल. या फलंदाजाला 4 बॉलमध्ये 3 षटकार मारावे लागतील
जर या बॉलवर षटकार आला तर कुठेतरी बॉलरचा दबाव वाढला जाईल, बॅट्समनचा कॉन्फिडन्स वाढला जाईल. परंतु या मोमेंटला काय घडलं जाईल. 4 बॉल आणि 18 रन. कट करण्याचा प्रयत्न झालाय, फटका चांगला आहे परंतु तेवढाच ताकदीचा प्रयत्न फिल्डरच्या माध्यमातून एक सिंगल फक्त पूर्ण केली. शेवटचे 3 बॉल शिल्लक आणि 17 धावा. टेनिस बॉल क्रिकेटच्या इतिहासामध्ये 2 बॉलमध्ये 17 धावांचा रेकॉर्ड देखील झालाय. परंतु आज मात्र याच केवी काका क्रीडा नगरी मध्ये आज हा रेकॉर्ड पूर्ण होईल की काय हे प्रश्नचिन्ह देखील निर्माण झाले. 3 बॉल आणि 17 रन. शेवटचे 3 चेंडू आणि 17 धावांची गरज. आदरणीय साई पाटील साहेब यांचं आगमन देखील होते, त्यांचं देखील सहर्ष स्वागत, वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. या बॉलवर देखील लॉफ्ट केलाय, फिल्डरच्या माध्यमातून थोडीशी चूक पाहायला मिळाली. प्रयत्न चांगला त्याने केला परंतु फक्त एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. 2 बॉल आणि आता मात्र 16 रन. औपचारिकता शिल्लक आहे परंतु क्रिकेटचा खेळ कोणत्याही क्षणाला बदलू शकतो. जर एखादा 9 बॉल पडला त्यावर जर षटकार आला तर या मॅच मध्ये कुठेतरी एक नवचैतन्य आपल्याला पाहायला मिळेल. शिवांश म्हणजे हनुमान कामोटे या टीमसाठी बिगिट करण्याचा प्रयत्न झाला. एलिव्हेशन भरपूर आहे, फिल्डर तैनात, प्रतीक सुरतेने टिपला हा झेल आणि आणखीन एक बॅट्समन गमावलाय. विकेट क्रमांक आतापर्यंत 7वा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 49 रनवर 1 बॉल आणि 16 रनची गरज. एक बॉल आणि आता मात्र 16 रनची गरज. बॅटच्या स्लाइडचा वेध घेतला आहे आणि लाजवाब कॅच, तर ड्रॉप केलाय कॅच आणि सामना जिंकलाय केडीएच वाघिवलीवाडा या टीमने आणि या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच सूरज पाटील. 13 बॉल मध्ये 37 रनची एक बहारदार इनिंग आणि गोलंदाजी करत असताना 2 महत्वाचे विकेट देखील त्याने प्राप्त केलेत. जर केडीएच वाघिवलीवाडा संघ जर सुपर 4